राज्यातील शालेय सहलींसाठी खासगी बसेसच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी अर्थात एसटी बसला मोठी पसंती मिळत आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षात एसटीने तब्बल 25,558 बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची सेवा दिली। या उपक्रमातून महामंडळाला 127 कोटी 18 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे। राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी शाळांकडून दरवर्षी ऐतिहासिक स्थळं, विज्ञान केंद्र, पर्यटन स्थळं तसंच विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सहलींचं आयोजन केलं जातं। यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारा पर्याय म्हणून एसटी बसला प्राधान्य दिलं जात आहे। शासनाकडून विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात 50% सवलत दिली जात असल्यानं शाळांना कमी खर्चात सहली आयोजित करणं शक्य होतं। विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे। अनेक शाळांचे सहलीचं नियोजन अधिक सुलभ झालंय। अनुभवी चालक वाहक, नियोजनबद्ध वेळापत्रक आणि सुरक्षिततेवर दिला जाणारा भर यामुळे पालक आणि शिक्षकांचा विश्वासही वाढला आहे। महामंडळाकडून सहलींच्या काळात बसची नियमित तांत्रिक तपासणी, चालकांना विशेष सूचना तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबवल्या जातात। यामुळे अपघातमुक्त आणि सुरळीत सेवा देण्यात एसटीला यश मिळालंय। एसटी प्रशासनाच्या मते शालेय सहलींसारख्या उपक्रमांमुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात स्थैर्य येत असून भविष्यात आधुनिक बस, ऑनलाईन आरक्षण आणि विशेष शालेय सहल पॅकेज सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे।